तालुक्यातील असे ग्रामपंचायतला महिलांनी हंडा मोर्चा धडक दिली आहे. भोवाडी गावात पाण्याची टंचाईत आहे. त्यांची मागणी आहे की जल जीवन योजनेतून लाख रुपये खर्च करून ही नळाला पाणी पोहोचले नाही किंवा भोवाडी गावात दिवसाला 3 टँकरची मागणी केली आहे. भोवाडी गावामध्ये पाण्याचे टँकर पोहोचले शिवाय आम्ही इथून उठणार नाही असा महिलांनी सरकारला इशारा दिलेला आहे. उपस्थित ईश्वर बांबरे आणि पांडू मालक संदीप पाघारी यांच्या नेतृत्वाखाली असे ग्रामपंचायतीवर 22 गाव कमिट्यांचा महिलांचा धडक हंडा मोर्चा. उपस्थित गाव कमिटी: भोवाडी गाव कमिटी प्रमुख बच्चू दिघा, चास गाव कमिटी प्रमुख नरेश दखणे, करोळे देवराम नडगे, धामोरी ईश्वर वाजे, धामणे सजन भांबरे, कुंडाचा पाडा कैलास थेकले, वासुदेव घाटाळ गणाचा अध्यक्ष असे बॅरिस्ते संगीता काकड, पांगरी असे गणाचा सचिव पत्रकार जगन्नाथ वाजे, असे ग्रामपंचायत सदस्य सुनील बांबरे, उपसरपंच भालचंद्र घटाळ. तसेच मोर्चामध्ये सहभागी झालेले अधिकारी: गटविकास अधिकारी भाऊसाहेब चित्तर, पाणी पुरवठा अधिकारी बोडे साहेब, MGPचे अधिकारी सावंत साहेब. आज या ठिकाणी भोवाडी ग्रामस्थांचा असे ग्रामपंचायतीवर मोर्चा आयोजित केलेला आहे. महिलांनी जो हंडा मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चामध्ये महिलांनी अनेक दिवसापासून ज्या डोक्यावरची कळ सोसलेली आहे त्यांचा आवाज बुलंद, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता, त्यांचा हक्क मागण्याकरिता या महिला ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर बसलेल्या आहेत सकाळपासून. आणि विशेष करून महिलांची मागणी आहे की जोपर्यंत जलजीवन मिशन सारख्या योजनेला लाखो रुपये खर्च केलेले आहेत परंतु अजूनही ती योजना पूर्णत्वात आलेली नाही आणि म्हणून त्यामुळे त्या योजनेच्या भरोशावर न राहता भोवाडी गावात जी पाण्याची कळ पसरलेली आहे त्यामुळे भोवाडी गावात 3 टँकरची मागणी या महिलांनी केलेली आहे. त्यामुळे आता जी चर्चा झालेली आहे, BDO साहेबसुद्धा आहेत, सरपंच साहेब आहेत, पाणीपुरवठा अधिकारी आहेत, MGPचे अधिकारी आहेत, यांच्यासमोर जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये एक विषय आता तात्काळ सुटलेला आहे की भोवाडी गावात तात्काळ 3 टँकरची महिलांनी मागणी केली होती. ती 3 टँकर तात्काळ भोवाडी गावात आता पोचलेले आहेत. त्यामुळे ताबडतोब त्यांनी निर्णय घेतल्यामुळे महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. दुसरा, भोवाडी गावाला स्वतंत्र टाकी मिळावी अशी मागणी महिलांनी केलेली आहे. त्याच्यावरसुद्धा आता पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आणि BDO साहेबांनी जिल्ह्याला तो प्रस्ताव पाठवणार आहे. आणि जे 1 डिसेंबरपासून MGPच्या टाक्यावरून जे पाणी बोगस वाया जात होते, फक्त टाक्यापर्यंतच पाणी भरत होते आणि टाक्यावरूनच बोगस पाणी वाया जात होते. त्यामुळे जो अधिकारी, संबंधित अधिकारी MGPचे जो कोणी अधिकारी आहे त्याच्यावर BDO साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की त्याच्यावर ताबडतोब तशी कारवाई केल्या पाहिजे. या मोर्चामध्ये अनेक पूर्ण ग्रामपंचायतीने 20 गावांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि 20-22 गावांची उपस्थिती आहे. या मोर्चामध्ये पांडू मालक असतील, संदीप पाघारे असतील, सुनील बांबरे असतील, वासुदेव घाटाळ असतील, सरपंच, ग्रामसेवक, BDO सर्व अधिकारी त्यांचे हे विषयाला चालना मिळावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. पहिली मागणी जी आहे ती ताबडतोब आता सोडवलेली आहे. हे आंदोलन आम्ही तुर्तास थांबवतो आणि जर ह्या मागण्या, एक मागणी मान्य केलेली आहे, पूर्ण ह्या 3 मागण्या जर मान्य त्यांनी पाठपुरावा करून येत्या काही दिवसामध्ये जर सोडवल्या नाही तर पूर्ण तहसील ऑफिस आणि BDOच्या कॅबिनमध्ये ही सर्व महिला घुसतील आणि आंदोलन करतील असं आज या मोर्चांच्या, महिला हंडा मोर्चांच्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला इशारा देतो.